आजच्या घडीला 2025 ला हे काम नाही करत. का सांगतो मी तुम्हाला, तुमची जनरेशन ज्यावेळेस होती, समजा कोणी थोडेसे एक 50च्या अबव असतील, 45च्या अबव तुमचं वय असेल, त्यावेळेस ते काम करायचं. आज तुम्हाला सांगतो ते काम नाही करत. आज काय काम करतं? ट्रीटिंग पीपल डिफरंटली. आता मी असं का म्हणतोय, तुम्ही मला सांगा की जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये 25 लोकांपैकी काही लोक गिव्हर आहेत, काही लोक मॅचर आहेत आणि काही लोक टेकर आहेत, तुम्ही सगळ्यांना समान ट्रीट करताय. गिव्हरला आवडेल? काय होईल? गिव्हरला काय वाटेल? अन्याय होतो. म्हणजे ते असं झालं की चांगल्या लोकांना पण, समजा एखादं काही फंडिंग येते गव्हर्नमेंटकडनं, चांगल्या लोकांना पण तेवढीच फंडिंग आहे आणि आतंकवाद्यांना पण तेवढीच फंडिंग आहे. तुम्ही काय म्हणाल? अन्याय आहे ना. तुम्ही म्हणाल की काय 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 केलं मी चांगलं राहून, काय भेटलं मला? आणि एक्झॅक्टली तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये हेच होतं. तुम्ही काय करता? आपली सगळ्यांची ही चूक आहे. आपण सगळ्यांना समान ट्रीट करतो. चहा प्यायचा आहे, चला सगळे चहा पिऊ. अरे कशाला? त्या गिव्हरला उचला फक्त त्याला चहा पाजा. त्या टेकरकडे नाक मोडून बघा, पण त्याला शिकवा आधी काय काय फीडबॅक्स आहेत, काय ॲडवाईस आहे, काय सजेशन आहे. आपण काय करतो? वडा आणलाय सर, समोसा आणलाय, त्याला सगळ्यांना. मॅडम त्या सरांना पण द्या, त्या सरांना पण द्या, त्याला नका देऊ, ह्याला द्या, गिव्हरला द्या. आता समोसा म्हणजे काय, मी ॲक्च्युअल समोसा म्हणत नाहीये, समजून घ्या मी काय म्हणतोय. तुम्हाला जे काही एखाद्याला द्यायचं आहे, त्याला रिवॉर्ड द्यायचं आहे, अप्रिसिएशन करायचं आहे, मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना करू नका. गिव्हर्सला स्पेशल फील करा. एक राईट मेसेज ऑर्गनायझेशनमध्ये द्या की ह्या ऑर्गनायझेशनमध्ये गिव्हर्सला रिस्पेक्ट दिली जाते आणि टेकर सोबत तोच बर्ताव केला जातो जो टेकर करतो. टेकर जर म्हणत असेल मुझे क्या मिलेगा, मुझे क्या मिलेगा, मी हे काम करून मला काय मिळेल, तुम्ही म्हणा हे वडा देऊन मला काय मिळेल. काय म्हणायचं तुम्हाला? मुझे क्या मिलेगा. यू ट्रीट लाईक टेकर्स, यू ट्रीट लाईक टेकर्स. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय, हे स्वतः माझ्या ऑफिसमध्ये मी बघितलंय. लीडर्स ही चूक करतात. ऑफिसचं जाऊ द्या, माझ्या घरामध्ये ही चूक मी बघितलेली आहे. माझ्या घरामध्ये मी सांगतो तुम्हाला, माझ्या वडिलांना मी मागच्या 5 वर्षापासून सांगतोय हे की पप्पा गिव्हर्सला गिव्हर्ससारखं ट्रीट करा, टेकर्सला टेकर्ससारखं ट्रीट करा, मॅचर्सला मॅचर्ससारखं ट्रीट करा. द मोस्ट काय म्हणतात, सगळ्यात मोठी मिस्टेक जे आपण करतो, मी नातेवाईकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतोय, ती चूक जे करतात ते नातेवाईकांच्या कॉन्टेक्स्टमध्ये करतात. टेकर्सला पण गिव्हर्सचा सन्मान दिला जातो, टेकर्सला पण तेवढंच महत्त्व दिलं जातं, गिव्हर्सला पण तेवढंच महत्त्व दिलं जातं. अहो गिव्हर्स आहे ना, त्याच्या मनात अक्षरशः त्याला त्रास होतो, त्याला वेदना होतात की मी चांगला वागून मला काय काय म्हणजे मला काय रिस्पेक्ट दिला जातो वेगळा. अँड दिस इज द अग्लिएस्ट मिस्टेक एव्हरी लीडर डू. तुम्ही समजून घ्या की ऑफिसेसमध्ये उद्या गेल्यानंतर तुम्ही एक मोठा कोट तिथे लावा, लीडरशिप इज ट्रीटिंग पीपल डिफरंटली. तुम्ही स्वतःला समजून सांगा. बऱ्याचदा आपण खूप महान होण्याचा प्रयत्न करतो. सगळे माझ्या ऑफिसमधले माझे बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत, ठीक आहे, पण ट्रीट पीपल डिफरंटली. प्रत्येकाला तुम्ही ट्रीट डिफरंट नाही केलं ना, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला भरपूर त्रास होईल. कामं तर बाजूलाच राहतील, कामं तर होणारच नाहीत. आणि सातत्याने आपण सगळ्यांना समान ट्रीट केल्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये एक मेसेज जातो की गिव्हर्सला इथे स्थान नाही आहे, गिव्हर्सला रिस्पेक्ट केला जात नाही. तुम्ही उद्या जाऊन जर थोडा फ्रँकनेस कल्चर जर आणला ना तुमच्या लोकांमध्ये, एकदम मित्रासारखे थोडे डाऊन टू अर्थ, कामली, काही दिवस जर तुम्ही फक्त चर्चा केली ना, पॉईंट्स कलेक्ट केले ना, मी काल मन की बात तुम्हाला सांगितलं होतं, मन की बात करा. तुम्ही पॉईंट जर काढले ना, तुम्हाला हवा असेल तर मी टेम्पलेट देऊन जाईल, मला काही घाई नाही आहे, मी इथे थांबतो 8 वाजेपर्यंत. अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ह्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगचा आहे की काहीतरी बदल व्हावा आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. मला टेम्पलेट देऊन जातो मी. त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉईंट्स कलेक्ट केले ना, 50%, जसं काल मी बिहेवियर प्रॉब्लेम म्हणतो ना, 50% लोकांची ही कंप्लेन असेल आतमधून. सुरुवातीला नाहीच सांगणार ते उद्या गेल्या हळूहळू जसं त्यांना कळेल की आपला लीडर ऐकून घेतो, माझे सर माझं ऐकून घेतात, समजून घेतात, हळूहळू काय निघेल माहिती आहे बाहेर की सर आम्हाला असं वाटतं आमच्या कामाचं तेवढं क्रेडिट आम्हाला मिळत नाही, सर आम्हाला वाटेल की तेवढं आम्हाला ॲप्रिशिएट नाही केलं जातं.